पाहूयात विस्तृत बातम्या। सांगली जिल्ह्यातल्या 8 नगर परिषद व नगरपंचायतीसाठी सुरू असलेली मतदान प्रक्रिया 5:30 नंतर देखील सुरूच आहे। अत्यंत चुरशीने ठिकठिकाणी मतदान पार पडले। सायंकाळनंतर मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या। त्यामुळे 5:30 ची वेळ संपल्यानंतर अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या आत मतदार असल्याने उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली। जिल्ह्यातील तासगाव, जत, पलूस आणि ईश्वरपूर या ठिकाणी घडलेले वादावादीचे प्रकार वगळता इतर ठिकाणी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून चुरशीने झालेल्या या निवडणुकीमध्ये जवळपास 75% पर्यंत सरासरी मतदानाची नोंद होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यातील उरण, ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या 6 नगर परिषद आणि शिराळ, आटपाडी या 2 नगरपंचायतीसाठी मोठ्या चुरशीने मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 9:30 वाजता 9.48% मतदान झाले होते। 10 वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढत असल्याने मतदानाचा टक्का वाढू लागला आहे। सकाळी 11:30 वाजता 8 पालिका क्षेत्रातील 2,57,977 मतदारापैकी 63,913 मतदारांनी मतदान केले। यापैकी पुरुष 34,263 आणि महिला 29,646 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सरासरी 24.77% मतदान झाले। दरम्यान आष्टा नगर परिषद प्रभाग क्रमांक 3 मधील एका मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन नादुरुस्त असल्याने 9 पर्यंत मतदान ठप्प होते। 9 नंतर मतदान सुरळीत सुरू झाले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री शहरातील काही चौकामध्ये लिंबू व भंडारा टाकण्याचा प्रकार घडला असून याची शहरात चर्चा सुरू होती।